नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये जो NMMS चा जो गणित विषयाचा पेपर झालेला आहे याच्यामध्ये आलेले 20 मार्क्स जे आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। जसं आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे 2015-16 पासून अगदी आपण बघतोय की मागच्या वर्षीचे जे काही पेपर्स आहेत त्या पेपरचा अगदी व्यवस्थित इन डिटेल आपण काय करतोय त्याचे सॉल्युशन्स आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी बघूयात आता 2017-18 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न किंवा कशा प्रकारे विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकला इथं तुम्हाला जास्त वेटेज देण्यात आलेला आहे आणि कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत इन डिटेल आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात। बघा तर या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे। इथे सांगितलेलं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द नंबर 3 1/16 इज। एक नंबर दिलेला आहे त्याचं तुम्हाला काढायचं आहे, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट काढायचं आहे, धन वर्गमूळ काढायचं आहे। ती संख्या दिलेली आहे तुम्हाला 3 1/16। आता पहिल्यांदा ही जी संख्या आहे 3 1/16 या नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे तर कंप्लीट म्हणजे फ्रॅक्शन नंबर मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे। आता ही सध्या कशी आहे तुमची तर तुम्हाला हे पूर्णांक युक्त अपूर्णांक या पद्धतीचे आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट नंबर आणि इनकम्प्लीट नंबर दोन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग या दोघांना तुम्हाला सेपरेट असलेलं याला कंबाईन आपल्याला काय करायचं आहे मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्वर्ट करायचं आता आपल्याला फ्रॅक्शन नंबर मध्ये। मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपल्याला दिलेला नंबर आहे, मिक्स फ्रॅक्शनचं तुम्हाला जर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे बघा, या 16 न आपण या 3 ला काय करतोय मल्टिप्लाय करतोय आणि मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचा आहे, वरचा जो काही न्यूमरेटर आहे तो आपण ऍड करत असतो। मग 16 3 चा किती येणार आहे 48 प्लस 1 हा जो न्यूमरेटर आहे ॲज इट इज आणि अपॉन 16 जे आहे ॲज इट इज याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही। म्हणजेच या ठिकाणी 48 प्लस 1 याचा आन्सर येणार आहे 49 अपॉन होईल आपलं हे 16। याचा आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला मिळालेला आहे हा जो नंबर आहे या नंबरला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणू शकता आणि या फ्रॅक्शन नंबरचं आपल्याला आता काढायचं आहे स्क्वेअर रूट। पण ते स्क्वेअर रूट काढत असताना इथं तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं आहे पॉझिटिव्ह म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट। कारण कुठल्याही नंबरचं स्क्वेअर रूट काढत असाल तर तुम्हाला दोन स्क्वेअर रूट मिळणार आहेत, एक पॉझिटिव्ह मिळतं एक निगेटिव्ह मिळतं। फॉर एक्झाम्पल 16चं स्क्वेअर रूट काय असणार आहे तर +4 -4 दोन्हीही असतात। आपल्याला फक्त काय सांगायचं आहे पॉझिटिव्ह सांगायचं आहे। म्हणजे या ठिकाणी याही नंबरचं स्क्वेअर रूट आपल्याला काढण्यासाठी याला स्क्वेअर रूट मध्ये आपण लिहितोय म्हणजे अंडर रूट 49 अपॉन किती असणार आहे 16 आणि या दोघांचं पण तुम्हाला स्क्वेअर रूट निघतं कारण दोन्ही ज्या नंबर्स दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर नंबर्स आहेत। मग या ठिकाणी 49चं स्क्वेअर रूट निघणार आहे 7 आणि याचा स्क्वेअर रूट निघणार आहे आपल्याला 4। 7/4 हे आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला 7/4 हे आपल्याला ऑप्शन दिसतोय। या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवता यायला पाहिजे। हा जो क्वेश्चन आहे आपला स्क्वेअर रूट and स्क्वेअर रूट या चॅप्टर वरच आपल्याला पाहायला मिळेल। स्क्वेअर रूट क्यूब रूट या दोन्ही जो काही पार्ट आहे या दोन्ही पार्ट्सवर आपल्याला वारंवार दरवर्षी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे या ठिकाणी आपण बघू शकतोय। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिसतोय आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द डेसिमल नंबर। इथं सांगितलेलं आहे डेसिमल नंबर दिलेला आहे तुम्हाला 0.0023 या प्रकारचा एक डेसिबल नंबर दिलेला आहे आणि डेसिबल नंबर मध्ये तुम्हाला काय रिप्रेझेंट करतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत। इथे सांगितलेलं आहे 0.003 या दशांश अपूर्णांकी संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे किंवा जे काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी या 4ही ऑप्शनचा या डेसिबल फॉर्म मध्ये आलेल्या जे काही तुम्हाला दिलेली जी संख्या आहे या संख्येबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे। पहिला आहे ऑप्शन तुम्हाला कॅन बी रिटर्न इन नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग फॉर्म असं म्हटलेलं आहे। या नंबरला जे डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला जो दिलेला नंबर आहे याला तुम्ही मला म्हटलेलं आहे की कॅन बी रिटर्न इन नॉन टर्मिनेटिंग म्हणजे नॉन टर्मिनेटिंग अँड रिक्युरिंग नंबर या दोन प्रकारचं काय आलेलं आहे तुम्हाला तर टर्म्स आलेले आहेत। ह्या दोन्ही टर्म्स तुम्हाला रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स आपला जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टर्स मधला हा क्वेश्चन आहे। मग या ठिकाणी तुम्ही सांगू शकता नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय आहे, ज्याचं आन्सर लास्टला थांबत नाही त्याला म्हणतोय आपण नॉन टर्मिनेटिंग। फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पल बघूयात 5.325 ... समथिंग या प्रकारे आहे म्हणजे याचं आन्सर थांबतोय का पुढे येतच राहील। आणखी एक एक्झाम्पल बघूया 10/3 आहे
3 ने डिवाइड करायचं आहे तुम्हाला 10 ला, तर तुम्ही जर डिवाइड करत असाल तर तुमचा आन्सर आहे 3 3 जा 9. आता 1 कॅरी होतं म्हणून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि त्या पॉईंटच्या पुढे आता 1 कॅरी होणार आहे आणि 1च्या पुढे आता पॉईंट दिल्यामुळे 0 म्हणजे परत 10 येणार आहे आणि हे 3 3 3 3 अशा पद्धतीनं इन्फायनाइट टाइम्स या प्रकारचं काय येणार आहे 3 हा नंबर्स येणार आहे. म्हणजे याचं जे आन्सर म्हणू शकता आपण हे कसं आहे, टर्मिनेट झालेला आहे का, थांबलेला आहे का, नाही, याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग, ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंगलाच मराठीमध्ये म्हणतो अखंड. अखंड म्हणजे थांबत नाही, वारंवार येत राहतो. रिकरिंग म्हणजेच काय असणार आहे, रिकरिंग याचा अर्थ एकच नंबर जो आहे रिपीट, तोच नंबर रिपीट होत जातोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 3.3 रिपीट होतं, याच्यामुळं आपण काय करतो याच्यावरती असा या पद्धतीने डॉट लिहित असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं होतं हे रिकरिंग नंबर आहे, बरोबर आहे, रिकरिंग नंबर आहे. त्यामुळं आपल्याला याला आवर्ती असं पण म्हणता येतं याला मराठीमध्ये. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय आहे, अखंड म्हणजे काय आणि रिकरिंग म्हणजे काय, हे जर कळालेलं असेल तर मग आपण याचा विचार करू शकता. जो दिलेला नंबर आहे डेसिमल फॉर्म मध्ये, याला तुम्हाला इथे म्हटलेलं कॅन बी रिटन इन नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म, तर आपल्याला याला रिकरिंग फॉर्मच्या स्वरूपामध्ये 100% लिहिता येतं. ते कशा पद्धतीनं 0.0023 आणि याच्या पुढे या पॉइंट जर दिलेला असेल अगोदर आणि त्याच्या पुढे कितीही या प्रकारचे 0 घेतलात तर त्याची व्हॅल्यू राहत नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकता ह्या असंख्य वेळेस काय येणार आहे, 0 हे लास्ट डिजिटला येणार आहे आणि त्याच्यामुळं आपण हा 0 ची रिकरिंग होणार आहे असं आपण म्हणू शकता. आणि 0 असलेला जो काही पॉइंट आहे त्याला नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतं, हेही या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे हे जे स्टेटमेंट तुम्हाला दिसतं ते आपल्याला करेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट आहे इथं सांगितल्याप्रमाणे दुसरा ऑप्शन आहे, दुसऱ्या ऑप्शन कडे बघूयात. आन्सर तर आपल्याला भेटलेला आहेच, परंतु आपण दुसरे बाकीचे 4ही ऑप्शन्स या ठिकाणी व्हेरीफाय करूयात. कॅन बी रिटर्न इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म असं म्हटलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे तुम्हाला कॅन नॉट रिटर्न म्हटलं आहे, तुम्ही लिहू शकत नाही का असं म्हटलेलं आहे. म्हणजे अखंड आवर्ती स्वरूपामध्ये लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे. तर इथं लिहिता येतं हे आपण आहे, लिहिता कशा प्रकारे येतं हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे लिहिता येणार नाही हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, कारण आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे. अखंड आवर्तीच्या स्वरूपामध्ये याला तुम्हाला कन्वर्ट करता येतं आणि ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हा 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. ही अपरिमेय संख्या आहे असं म्हटलेलं आहे. ज्या नंबरचं डेसिमल फॉर्म हे कसं असणार आहे, रिकरिंग असणार नाही, त्याला म्हणतोय आपण, म्हणजे असत नसेल तर त्याला म्हणतोय आपण काय आहे, अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर. परंतु ही इरॅशनल नंबर नाही किंवा इरॅशनल नंबर्स तुमचे √2 √5 ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही त्या नंबर्सला आपण म्हणत असतो कोणता नंबर्स, इरॅशनल नंबर, किंवा त्याला म्हणतो आपण अपरिमेय संख्या असं पण म्हणत असतो. मग इरॅशनल नंबर आहे का हा, नाही, म्हणजे हाही ऑप्शन तुमचा चुकीचाच आहे. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग फॉर्म असं म्हटलेलं आहे. अखंड अनावर्ती आहे असं म्हटलं आहे, बरोबर. आताच वरती सांगितले नॉन टर्मिनेटिंग आहे आणि रिकरिंग आहे, मग इथे नॉन रिकरिंग येणार आहे का, नाही, म्हणजे हा ऑप्शन कसा असणार आहे तुमचा, चुकीचा असणार आहे. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असेल तर त्यालाच आपण म्हणतोय इरॅशनल नंबर. हे इरॅशनल नंबरचीच डेफिनेशन आहे, अपरिमेय संख्येचीच ही व्याख्या आहे. म्हणून हा पण ऑप्शन जो आहे तो तुमचा चुकीचा आहे आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जो आहे तो आपल्याला पहिल्यांदाच मिळालेला आहे. आणि ऑप्शन नंबर फर्स्ट अखंड आवर्ती स्वरूपामध्ये याला लिहिता येतं आपल्याला, म्हणजेच कॅन बी रिटर्न इन टू द नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म इन द दिस नंबर. देअरफॉर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन जो आहे या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेली इन्फॉर्मेशन काय आहे बघा या ठिकाणी. अ सेगमेंट ऑफ लेंथ 8 centimeter is divided into 5 congruent part. Find the ratio of the first 3 parts to the remaining 2 parts. असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा एक सेगमेंट आहे म्हटलेलं आहे, त्या सेगमेंटची लेंथ तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या सेगमेंट आहे, या सेगमेंटची लेंथ 8 सेंटीमीटर आहे. अगदी सोप्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, परंतु तुम्हाला हे समजलं पाहिजे हा रेशो प्रोपोर्शन वरचा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेस म्हणजे मागच्या 2ही वर्षाच्या पेपरमध्ये तुम्हाला या रेशोच्या फॉर्म मध्ये असलेला
क्वेश्चन असा सेम सेगमेंटच्या फॉर्ममध्ये विचारलेला होता. आता हा तिसऱ्या वर्ष म्हणजे आपला 2017-18च्या पेपरमध्ये यामध्ये मात्र आपल्याला टोटल थोडा वेगळ्याच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे इज डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. याचे इक्वल 5 पार्ट्स आपल्याला केलेले आहेत असं म्हटलेलं आहे. 1 2 3 4 5 आपण जास्त झालेत आता या ठिकाणी, तर आपल्याला या ठिकाणी 5 इक्वल पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग 5 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केल्यानंतर तुम्हाला जो पार्ट्स भेटणार आहे तो पार्ट असेल आपला, ह्या एक सेगमेंट झाला 8 सेंटीमीटर, याची काय आहे लेंथ आहे. याचे 5 इक्वल पार्ट्स म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला 4 मध्ये डॉट घ्यावे लागतील. बरोबर आहे. आणि इथे एक घेतला आपण, ह्या 1 पार्ट 2 पार्ट 3 4 5 1 2 3 4 आणि 5 इक्वल पार्ट झालेले आहेत. सपोज केलं आपण, फक्त आपल्याला माहिती नाही किती एका पार्टची लेंथ आपल्याला या ठिकाणी माहिती नाही. नेक्स्ट पुढे सांगितलेलं आहे 5 पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड केलेला आहे. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट 3 पार्ट्स. पहिल्या 3 पार्ट्सचा 1 2 3 पहिले 3 पार्ट्स या ठिकाणी असा पार्ट होईल. आणि नेक्स्ट पुढे सांगितलेला आहे पार्ट्स टू द रिमेनिंग 2 पार्ट्स. तुम्हाला या रिमेनिंग 2 पार्ट्सचा, हे 3 पार्ट्स आहेत हे 2 पार्ट्स आहेत, या दोघांचा रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजेच आता या 2 पार्ट्स आहेत म्हणजेच रेशो असतो. म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट इथेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे 3 आणि 2 ह्या 2 रेशोच्या फॉर्म मध्ये हे असणार आहे. सोडवायचं म्हटलं तर याला आणखी डिटेलमध्ये सोडवता येईल आपल्याला, परंतु तुम्हाला हे एक्झामच्या दृष्टीनं अगदी कमी वेळामध्ये येण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळेस डायग्राम काढत असता त्यावेळेस तुम्हाला त्याचा आन्सर जे असणार आहे ॲज इट इज तुम्हाला डायरेक्टच क्वेश्चन सोडवत असताना किंवा लिहित असतानाच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून 3:2 असलेलं ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, लक्षात येतं. रेशो प्रोपोर्शनवर हा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी आज आपण या ठिकाणी बघितलेला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता. हा तुम्हाला परत एक क्वाड्रिलॅटरल बेस्ड क्वेश्चन सापडतोय. म्हणजे या ठिकाणी एक चौकोन दिसतोय आपल्याला आणि त्या चौकोनाचा टाइप पण दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ म्हणजे क्वाड्रिलॅटरल, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टर वरचा हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा इथे सांगितलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रोम्बोस म्हटलेला आहे. हा रोम्बोस आहे म्हणजेच हा समभुज चौकोन म्हणतो आपण त्याला, ज्याच्या ऑल साइड्स इक्वल असतात त्याला म्हणतोय आपण रोम्बोस. म्हणजे याच्या ऑल साइड्स कशा आहेत त्याच्या इक्वल आहेत. क्वाड्रिलॅटरल कोणता सांगितलेला आहे तुम्हाला PQRS सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी असलेली PQ साइड, त्यानंतर QR साइड, त्याच्यानंतर RS साइड आणि PS साइड या ऑल साइड्स आर इक्वल असणार आहे. नेक्स्ट आहे पुढे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला या प्रकारचं क्वाड्रिलॅटरलचा टाइप सांगितला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. नेक्स्ट पुढे म्हटलेलं आहे डायगोनल PR इज इक्वल टू 6 आहे. 6 सेंटीमीटर डायगोनल जो दिलेला आहे तो PR ची लेंथ तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. PR किती आहे 6 आहे, 6 सेंटीमीटर. देन नेक्स्ट अँड डायगोनल QS इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. हा QS जो आहे हा 8 सेंटीमीटर आहे असं आपल्याला सांगितलेला. देन नेक्स्ट फाइंड द पेरिमीटर ऑफ रोम्बस PQRS असं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे पेरिमीटर म्हणजेच काय असणार आहे सम ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. त्यालाच म्हणतो आपण मराठीमध्ये परिमिती. या चौकोन PQRS ची परिमिती काढायची आहे म्हणजे सर्व बाजूंची बेरीज या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. आता सर्व बाजूंची बेरीज काढत असताना सम ऑफ ऑल साइड्स काढायचं जर यावेळेस असेल आपल्याला त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी याची एक तर कमीत कमी एक साइड काढला तर बाकीच्या सगळ्या साइड्स तुम्हाला इक्वल आहेत हे सांगितलं मी आत्ताच. आणि त्यामुळं एक साइड सांगता येते का आपण या ठिकाणी बघूयात. तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आहेत की तुम्हाला या ठिकाणी डायगोनल्स दिलेले आहेत आणि हा जो टाइप आहे क्वाड्रिलॅटरलचा तो आहे रोम्बोस. आणि रोम्बोसच्या डायगोनलच्या संबंधित प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असली पाहिजेत. डायगोनल्स ऑफ रोम्बोस is perpendicular bisector to each other. Perpendicular bisector to each other. म्हणजेच काय असणार आहेत हे एकमेकांना लंब दुभाजक असणार आहेत. परपेंडिक्युलर याचा अर्थ हे एकमेकांना इंटरसेक्ट केल्यानंतर 90 डिग्रीचा अँगल करतायत. म्हणजे इथे दाखवलेलं पण आहे तुम्हाला डायग्राम मध्ये परपेंडिक्युलर. बायसेक्टर याचा अर्थ हे दोन इक्वल पार्ट्स होणार आहेत. बरोबर आहे. आणि हे पण दोन काय होणार आहेत इक्वल पार्ट्स. मग आता तुम्हाला PR ची लेंथ माहिती आहे त्यामुळे आता तुम्हाला एक छोटं म्हणजे हा PM ची लेंथ काढता येईल की. मग PM इज इक्वल टू काय असणार आहे हा PR चा हाफ असणार आहे.
पी आर तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे पीएम किती असणार, 3 सेंटीमीटर. आपण हे का काढतोय, कारण इथं राईट अँगल आहे, म्हणजे राईट अँगल म्हणजे तुम्हाला इथं जो ट्रायंगल दिसतो हा वरचा ट्रायंगल, हा ट्रायंगल तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल घेऊन तुम्हाला एक तिसरी साईड काढता येते या ठिकाणी. जसं तुम्ही ह्या पीएम ची लेंथ काढलात तसंच तुम्ही आता एस एम ची काढू शकता. आणि एस एम पण काय असणार आहे, तुमचा जो डायगोनल आहे क्यू एस, या क्यू एस च्या हाफ असणार आहे. क्यू एस ची लेंथ 8 सेंटीमीटर आहे, देअरफॉर आपल्याला एस एम सांगता येतो हा 4 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे. आणि हा जो तुम्ही जर बघितलात हा पायथागोरस थिअरम यूज करता येईल आपल्याला, कारण या ठिकाणी जो ट्रायंगल दिसतोय आपल्याला हा वरचा पीएमएस, ट्रायंगल पीएमएस हा काय आहे, राईट अँगल आहे. कारण एम इज इक्वल टू किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. कारण आपल्याला दिलेल्या प्रॉपर्टीनुसार सांगू शकता डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर, या थिअरमनुसार किंवा या प्रॉपर्टीनुसार हा 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. बघ पायथागोरस थिअरम आता इथं या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये तुम्हाला एकाच ट्रायंगल, म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला जर 2 साइड्स माहिती असतील तर तिसरी साइड तुम्हाला निश्चितपणाने काढता येते, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पायथागोरस थिअरम यूज करावा लागेल. आणि पायथागोरस थिअरम नुसार तुम्हाला काढता येईल हा पी एस जो आहे, पी एस चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइड जे आहेत त्या दोन्ही साइडचा स्क्वेअर असणार, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग दोन्ही साइड्स आपण काढून घेतल्या, 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे 3 चा स्क्वेअर असणार आहे प्लस 4 चा स्क्वेअर असणार आहे. 3 चा स्क्वेअर किती येतोय 9 प्लस 4 चा स्क्वेअर किती येईल 16, 16 प्लस 9 हे 25 होतं. आणि या ठिकाणी पी एस चा स्क्वेअर 25 आलाय, म्हणजे पी एस इज इक्वल टू आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स जर केलात तर पी एस ची लेंथ येणार आहे 5. एक साइड 5 असेल आपली तर बाकीच्या अदर म्हणजे जे काही रिमेनिंग साइड्स आहेत या देखील साइड्स तुमच्या किती येणार आहेत 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, म्हणजे एव्हरी साइड्स इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देअरफॉर यू म्हणजे आपण सांगू शकता की या ठिकाणी जे आलेल्या साइड्स आहेत सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे पेरिमीटर असते, आणि इथे 4 साइड्स आहेत, एव्हरी साइड्स इक्वल आहे. देअरफॉर तुम्ही सांगू शकता 5 × 4 साइड्स आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन करा, किंवा 5 + 5 + 5 + 5 या प्रकारे जरी ॲडिशन केलात तर तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे किती 20 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मध्ये पाहायला मिळेल ऑप्शन नंबर 3 जो आहे या ठिकाणी 20 सेंटीमीटर असलेला ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी या चौकोनाची पेरिमीटर हे तुम्हाला 20 हे येणार आहे. या प्रकारे तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाऊयात. आता बघा पुढचा प्रश्न तुम्हाला परत इथे एक सर्कल याच्यावर पाहायला मिळतोय. सर्कलवर पण प्रत्येक वर्षामध्ये एक क्वेश्चन हा 100% आपल्याला पाहायला मिळतोय. सेम कॉर्ड असेल किंवा सेंटर असेल किंवा रेडियस असेल या फॉर्ममध्ये तुम्हाला या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये विचारला जात आहे. त्यामुळे या येणाऱ्या एक्झाममध्ये देखील 100% या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळेल. तुम्ही जर व्यवस्थित तयारी केलेली असेल, तुम्ही जर हे व्यवस्थित म्हणजे कंटिन्युअसली जर सगळेच लेक्चर्स तुम्ही बघत असाल तर तुम्हाला 100% या प्रत्येक क्वेश्चनचा आपण जे घेतोय त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. बघूयात. बघा इन द ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. इथं सांगितलेलं आहे हा इथं जो साईडला तुम्हाला सर्कल दिलेला आहे याच्यामध्ये ओ हा सेंटर पॉइंट आहे असं सांगितलेलं आहे सर्कलचा. रेडियस ऑफ इज 3 सेंटीमीटर. याची रेडियस जी आहे इथं रेडियस काढून दिलेली नाही, पण जर समजा तुम्ही सपोज केलात हे ओपी जॉईंट केलात तर ही रेडियस होणार आहे ही किती होणार आहे 3 सेंटीमीटर. देन नेक्स्ट कॉर्ड ए बी इज इक्वल टू 3.4. ए बी ची लेंथ दिलेली आहे तुम्हाला 3.4. नेक्स्ट कॉर्ड पी क्यू इज इक्वल टू किती आहे 4.3 आहे, म्हणजे हे कॉर्ड आहे 4.3 आहे. नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे कॉर्ड ए बी अँड कॉर्ड पी क्यू आर द सेम साइड ऑफ द सर्कल सेंटर ॲज शोन इन द फिगर. म्हणजे या सेंटरच्या सेम साइडला आहेत, म्हणजे वरच्याच बाजूला आहेत दोन्ही पण, म्हणजे एकाच बाजूला आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. देन फाइंड द डिस्टन्स, फाइंड डिस्टन्स ओ ए इंटू ओ पी असं म्हटलं. आता ओ एच आपल्याला ओ ए जॉईंट केला जसं तुम्ही तसंच अगदी हा ए ओ पण किंवा ओ पी बरोबर, हा ओ ए आणि ओ पी हे दोन्ही आपण काय केलेले जॉईंट केलेत. आणि मी जर तुम्हाला असं म्हटलेलं असेल तुम्हाला की ओ पी आणि ओ एचा काय संबंध आहे बरं, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की काय आहेत तर त्या दोन्हीही एकाच सर्कलच्या म्हणजे काय रेडियस आहेत, त्रिज्या आहेत, आणि दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्या कारणानं त्या दोघांची ही लेंथ जी असणार आहे ती इक्वल असणार आहे.
आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे बघा, हे एवढा मोठा क्वेश्चन दिलेला आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी आन्सर पण क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे रेडियस इज 3 सेंटीमीटर. मग मला सांगा ओपीचं डिस्टन्स 3 सेंटीमीटर असेल तर ह्या एओचं किती असणार आहे? 3 सेंटीमीटरच असणार आहे, कारण त्या काय आहेत? सेम रेडाय ऑफ सेम सर्कल, बरोबर आहे, रेडाय ऑफ सेम सर्कल. आणि त्यामुळे आपल्याला ह्या दोघांची लेंथ ही काय असणार आहे? 3 सेंटीमीटर. म्हणजे ओएचं डिस्टन्स 3 इंटू ओपीचं डिस्टन्स 3, आणि ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 3 इंटू 3 सेंटीमीटर. बघा ऑप्शन नंबर सेकंड. आणि ऑप्शन नंबर सेकंड हा भला मोठा प्रश्न जरी दिलेला असेल तर त्याचे आन्सर तुम्हाला एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याचा आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर अंडरस्टँड व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन अंडरस्टँड झालेला असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकाल. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं काय आहे आपल्याला? तर द एरिया ऑफ ट्रायंगल इज 84 सेंटीमीटरचा स्क्वेअर विच इज 12 टाइम्स द बेस ऑफ द ट्रायंगल, फाइंड द हाईट ऑफ द ट्रायंगल असं म्हटलेलं आहे. इथे इन्फॉर्मेशन जर बघायची म्हटलं तर तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो ट्रायंगल या चॅप्टरवर पाहायला मिळेल, बरोबर आहे. या ट्रायंगलचा एरियाशी संबंधित हा तुम्हाला क्वेश्चन आहे. या ठिकाणी दिलेली इन्फॉर्मेशन काय? एरिया ऑफ ट्रायंगल दिलेला आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू किती दिलेला आहे? 84 सेंटीमीटरचा स्क्वेअर असणार आहे. एरिया म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर असणार आहे किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असणार आहे. देन नेक्स्ट पुढे तुम्हाला रिलेशन दिलेला आहे बेस आणि कोणाचा? विच इज म्हटलेला आहे. या एरियाचा आणि या बेसचा या दोघांचं रिलेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? द एरिया ऑफ अ ट्रायंगल इज 84 सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजेच एरिया दिला 84 सेंटीमीटरचा स्क्वेअर, पण विच इज तो कसा आहे? तो 12 टाइम्स द बेसच्या 12 टाइम्स आहे, बरोबर आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असणार आहे? बेसच्या 12 टाइम्स आहे, म्हणजे बेस इंटू काय असणार? 12. अशा प्रकारे तुम्हाला हे पण रिलेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आपण क्वेश्चन फक्त लिहितोय. द नेक्स्ट फाइंड द हाईट ऑफ द ट्रायंगल म्हटलं, तुम्हाला हाईट काढायची आहे. मग पहिल्यांदा या ठिकाणी या दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे किंवा ही सेकंड कंडिशन जी दिसते आपल्याला, या सेकंड कंडिशन नुसार या बेसची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. कारण एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे 84, म्हणून मी इथे ठेवलं 84 इज इक्वल टू 12 इंटू काय असणार आहे? बेस. आणि आता हे 12 डिवाइड मध्ये होणार आहे, म्हणजे 84 अपॉन काय असणार? 12 इज इक्वल टू काय राहील? तुमचा बेस असणार आहे, पाया असणार आहे. आणि या ठिकाणी बेस ज्यावेळेस तुम्हाला दिला जाईल किंवा बेसची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 12 7 जा 46, म्हणजेच बेस तुम्हाला मिळालेला आहे. बेस असेल तुमचा 7 सेंटीमीटर असेल. आणि आता जर तुम्हाला बेस दिलेला असेल आणि एरिया ऑफ ट्रायंगल दिलेला असेल तर निश्चितपणानं हाईट तुम्हाला या ठिकाणी काढता येते. कारण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, या प्रकारचा फॉर्म्युला आहे. आणि यानुसार जर व्हॅल्यूज ठेवायच्या म्हटलात, हे 84 आहे, 1/2 इंटू बेस आत्ताच आपण काढलेला आहे 7 आहे, म्हणजे हा 7 येईल इथं, इंटू हाईट असेल. आणि आपल्याला हाईट काढायची आहे आणि म्हणून बाकीचा सगळा पार्ट इकडे आणायचा आहे. एच इज इक्वल टू इकडे काय असणार? 84 इंटू आपल्याला काय करावं लागेल? हे डिवाइड मध्ये असलेलं 2 मल्टिप्लाय मध्ये असलेला 7 इकडे डिवाइड मध्ये, 7 ने डिवाइड केला तर 7 वजा 7, 7 2 जा 14 आणि 12 2 जा एच इज इक्वल टू 24 असं आपल्याला ऑप्शन मध्ये सापडतं का? बघा 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर हा तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला सापडेल. म्हणजेच या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला पर्याय क्रमांक 1 असलेला जो 24 हे आहे आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. या ठिकाणी आता पुढच्या प्रश्नाची चर्चा करत असताना आपल्याला काही इथं बेसिक इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपण बघूयात. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. इथं परत हा सर्कलवरचाच क्वेश्चन आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मागचा क्वेश्चन बघत असताना सर्कलवर 100% तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. तो कशा प्रकारचा विचारला जातोय याला बारकाईने तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. सर्कलची रेडियस फाइंड करायची आहे. हुज एरिया इज इक्वल टू सम ऑफ द एरियाज ऑफ सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. बघा इथं तुम्हाला एरिया सांगितलेला आहे. बघा कशाचा, म्हणजे तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? रेडियस करायची आहे. म्हणजे एक सर्कल आहे, एका सर्कलची रेडियस तुम्हाला फाइंड करायची आहे. आर इज इक्वल टू काढायचा आहे. ठीक आहे,
पण तुम्हाला कसं सांगितलेलं आहे, हा सर्कल आहे हुज एरिया इज इक्वल टू, याचा जो एरिया आहे, एरिया ऑफ सर्कल जो आहे हा कशाशी इक्वल आहे, या हा इक्वल आहे सम ऑफ एरियाज ऑफ सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. म्हणजे 3 वेगवेगळे सर्कल्स आहेत ज्याची रेडियस इथं 1 आहे, दुसरा एक सर्कल आहे त्याची रेडियस किती आहे 2 आहे, आणि तिसरा एक सर्कल आहे त्याची रेडियस या ठिकाणी किती आहे 3 आहे. बरोबर आहे, 3 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर या प्रकारे दिलेला. आणि या तिघांच्या एरियाचा एरिया ऑफ सर्कल जेवढा आहे तो याच्याशी कसा असणार आहे, इक्वल आहे असं आपल्याला सांगितलेलं. ठीक आहे, दोन्ही समान आहेत. मग याचा एरिया किती होतो हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे कशाचा, तर एरिया ऑफ सर्कलचा. आता इथे सगळेच आपण जर बघितलं तर 4ही सर्कल्स आहेत. म्हणजे एक हा मोठा सर्कल झाला, या 3 सर्कलच्या ऍडिशन एवढी किंवा या 3 सर्कलच्या एरियाची जेवढी सम येईल, ऍडिशन येईल, तेवढाच एरिया तुम्हाला एका सर्कलचा आहे असं म्हटलेलं आहे. सर्कलचाच फॉर्म्युला वापरावा लागेल आणि एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू फॉर्म्युला असेल आपला एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता पाठ झाला पाहिजे तुम्हाला फॉर्म्युला, कारण रोजच आपल्याला हा फॉर्म्युला परत येतोय किंवा रोजच आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा का होईना हा पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ सर्कल हा फॉर्म्युला तुम्हाला निश्चितपणाने पाहायला मिळतोय. म्हणजेच या ठिकाणी ठेवा व्हॅल्यूज. जर मला पहिला हा 1 नंबरचा ट्रायंगल, हा 2 नंबरचा सर्कल आणि हा 3 नंबरचा सर्कल, या 3 सर्कलचे जर तुम्हाला एरिया काढायचे असतील तर मी पहिल्यांदा काढेल एरिया ऑफ सर्कल. फर्स्ट सर्कलचा एरिया तुम्हाला येईल आर म्हणजे 1 आहे, म्हणजेच याचा आलेला आहे पाय इंटू 1चा स्क्वेअर, म्हणजेच 1चा स्क्वेअर 1च असणार आहे, म्हणजेच याचा आला पहिल्या सर्कलचा एरिया आला तुमचा पाय. दुसऱ्या सर्कलचा एरिया काय असणार आहे, दुसरा सर्कल म्हणजे हा तुमचा छोटा सर्कल, या ठिकाणी पाय आरचा स्क्वेअर म्हणजे 2 ठेवावा लागेल. 2चा स्क्वेअर होईल किती 4 आणि 4 पाय असं जसं ठेवूयात. पायची व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवत नाहीयेत कारण आपल्याला परत हे कॅन्सल होणार आहे म्हणून आपण ठेवायची नाही अजिबात. तिसऱ्या सर्कलचा एरिया जो असणार आहे तर तो तुम्ही सांगू शकता निश्चितपणानं किती आहे, त्याची रेडियस 3 आहे, म्हणजे 3 ठेवा आरच्या ठिकाणी. 3चा स्क्वेअर केला तर तो भेटेल तुम्हाला किती 9 सेंटीमीटर. 9 इंटू पाय म्हणजेच किती आलेला आहे 9 पाय. ठीक आहे, आणि हा जो सर्कल आहे बरोबर आहे, या सर्कलचा एरिया आपण म्हणूयात पाय, ह्याचे R1 ही आपण काय करूयात रेडियस आपण सपोज करूयात R1चा स्क्वेअर, याचा एरिया जो काही मेन सर्कल आहे आपला त्या मेन सर्कलचा काय असणार आहे एरिया. मग या तिघांची ऍडिशन करावी लागेल आपल्याला, कारण या तिघांची ऍडिशन म्हणजेच तो आहे एरिया, इक्वल आहेत असं आपल्याला सांगितलं क्वेश्चन मध्येच. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं हे क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाची काय काढायची आपल्याला त्रिज्या काढायची आहे. आणि त्याच्यामुळं या तिघांची सम करा म्हणजेच पाय प्लस दुसरं काय असणार आहे 4 पाय प्लस 9 पाय इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा हा पाय R1चा स्क्वेअर. पाय R1चा स्क्वेअर असं का लिहिलं, कारण या तिघांची बेरीज ह्या मोठ्या जो काही सर्कल आहे वर्तुळ आहे या मोठ्या सर्कलचा एरिया एवढा आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागलेलं आहे. या सगळ्यांची ऍडिशन होते, सिमिलर टर्म्स आहेत, पाय आहे पाय आहे पाय आहे, सगळ्याच ठिकाणी पाय आहे म्हणून पाय 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 म्हणू शकता तुम्ही. बघा 4 आणि हे 9 किती होत आहेत 13. 13 आणि 1 म्हणजे किती होईल हे 14 पाय होतील. बघा 14 पाय आणि इथं असेल पाय R1चा स्क्वेअर. हा पाय आणि इकडचा पाय कॅन्सल होईल अपॉन मध्ये आल्यानंतर. मग हे R1चा स्क्वेअर इज इक्वल टू 14 आलं म्हणजेच R1 इज इक्वल टू √14 आपल्याला मिळणार आहे, कारण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स करावं लागेल. आणि हे तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल की हा मोठा सर्कल जो आहे या मोठ्या सर्कलची रेडियस तुम्हाला √14 सेंटीमीटर √14 सेंटीमीटर असलेला ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. या प्रकारे तुम्हाला या क्वेश्चनकडे पाहायला पाहिजे. ठीक आहे, नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की या ठिकाणी सांगितलंय द रेकॉर्ड ऑफ डेली रेनफॉल इन सेंटीमीटर्स इन बिटाका विलेज इन द फर्स्ट 13 डेज. बघा 13 डेज फर्स्ट 13 डेजचं तुम्हाला काय दिलेलं आहे, रेनफॉल किती झालेला आहे, पाऊस किती पडलेला आहे या ठिकाणी दिलेला आहे 13 दिवसामध्ये. कुठल्या गावामध्ये बिटाका या गावामध्ये किती पाऊस पडलेला आहे हे सांगितलेला आहे. ऑफ
ऑगस्ट 2017 2017 मध्ये पहिल्या 13 दिवसामध्ये पडलेला पाऊस या ठिकाणी दिलेला आहे. फाइंड द मीन रेनफॉल फॉर दीज 30 डेज. म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याचा मीन काढायचा आहे. मीन म्हणजेच काय असणार आहे, मध्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, मध्यमान किंवा मध्य, मीन. मग या अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ज्यावेळेस इथं वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिल्या जातात, इथं टोटल तुम्हाला 13 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, 13 कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. त्याला स्टॅटिस्टिक्स या चॅप्टर वरचा हा तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतोय. बरोबर आहे. या ठिकाणी सोडवत असताना स्टॅटिस्टिक्स म्हणा किंवा ॲव्हरेज म्हटलात तरी चालेल. मध्यमान म्हणजेच काय असणार आहे, ॲव्हरेज असणार आहे. मीन म्हणजेच ॲव्हरेज असणार आहे. मग तुम्ही यांचा ॲव्हरेज काढू शकता. सगळ्यांची ॲडिशन, ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युला काल बघितला होता आपण मागच्या लेक्चर मध्ये. ॲव्हरेज इज इक्वल टू आपला फॉर्म्युला असणार आहे सम ऑफ टोटल नंबर्स अपॉन काय असणार आहे, टोटल नंबर्स. हा फॉर्म्युलानुसार सोडवा. किंवा जर याच्यामध्ये काही सिक्वेन्स असेल तर तो सिक्वेन्स तुम्हाला जर लक्षात येत असेल तर तुम्ही या प्रकारेही सोडवू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जे नंबर्स दिले आहेत हे असेंडिंग फॉर्म मध्ये किंवा डिसेंडिंग फॉर्म मध्ये लिहा, चढत्या क्रमाने किंवा उतरत्या, लहान पहिल्यांदा त्याच्यानंतर मोठ्या संख्या लिहित गेलात तरीही चालेल. म्हणजे इथं बघा आपण त्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करूयात. 1.3 आहे, त्याच्यानंतर बघा 1 पॉईंटचा असलेला आहे का, कुठं नाही. त्याच्यानंतर 2 आहे का, आहे बघा 2.3 इथं आहे म्हणजे 2.3 आलेला आहे. त्याच्यानंतर 2 पॉईंटचा आहे का, आहे 2.9, 2.9. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कसं, 2.9 झाल्यानंतर 3 चे आहेत का बघा बरं, 3 चा इथे एक आहे 3.2. नेक्स्ट अजून कुठं आहे का तुम्हाला 3 चा दिसतोय का, नाही दिसत. त्याच्यानंतर 4 चा बघा 4.0 आहे 4.0. नेक्स्ट पुढे काय आहे 4.3 आहे 4.3 आहे, दोनदा आहे 4.3 4.3. नेक्स्ट परत काय आहे 4.3 झालं. त्याच्यानंतर 4.8 आहे बघा इथे या ठिकाणी दिसतोय 4.8. त्याच्यानंतर म्हणजे काय लिहितोय आपण, असेंडिंग फॉर्म मध्ये आपण हे नंबर्स लिहिण्याचा इथे या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय. 4.8 झालं. नेक्स्ट तुम्हाला पुढे काय सापडेल आणखी आता, 4.8 झाल्यानंतर 5 दिसतं का तुम्हाला, 5 आहे बघा इथं 5.7 5.7 5.7 5.7 4 टाइम्स आहे 5.7 5.7 5.7 आणि 5.7 हे 4 टाइम्स झालेलं आहे. नेक्स्ट 5.7 झाल्यानंतर अजून आहे का 5 पॉईंट, काही नाही 5 पॉईंटचे संपलेले आहेत. त्याच्यानंतर काय येणार आहे 6.0 बघा बरं नंबर्स किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झालेले आहेत. 13 याच्या मधला करेक्ट सेंटरला असलेला नंबर शोधा. बघा इथं 1 2 3 4 5 6 सोडलात वरती झालेले आहेत 6 आणि खाली पण आहेत बघा 6 1 2 3 4 5 6 आणि आलेला सेंटरचा जो नंबर आहे त्याला आपण मीन म्हणू शकता. आणि या ठिकाणी 4.3 असलेला ऑप्शन नंबर 3 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. एक तर ऑप्शन आहे तुम्हाला या ॲव्हरेजच्या फॉर्म्युल्यानुसार सोडवा. आणि जर अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या संख्या असतील त्यांचं सर्वांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ लागत असेल तर तुम्ही त्याला असेंडिंग फॉर्म मध्ये किंवा डिसेंडिंग फॉर्म मध्ये कुठल्याही एका फॉर्म मध्ये लिहून त्याच्यामध्ये बरोबर सेंटरला असलेला नंबर तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. ते म्हणजे तुमचं ॲव्हरेज असेल किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही मीन किंवा तुम्ही त्याला मध्यमान असंही म्हणता येईल त्याला. नेक्स्ट पुढे क्वेश्चन दिसतोय आपल्याला, द नंबर्स ABC आर इन प्रोपोर्शन इट मीन्स असं म्हटलेलं आहे. इथं परत प्रोपोर्शन, रेशो अँड प्रोपोर्शन वर हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टरवर देखील एव्हरी इयर प्रत्येक वर्षाला क्वेश्चन्स तुम्हाला मिनिमम एखादा तरी क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी तुम्हाला ABCD या संख्या प्रमाणामध्ये आहेत म्हणजे समान गुणोत्तरामध्ये आहेत याचा अर्थ काय होतो. प्रोपोर्शन म्हटलं तर काय असणार आहे A/B इज इक्वल टू C/D या स्वरूपामध्ये असेल तर त्याला सेम प्रोपोर्शन मध्ये म्हणत असतो, एकाच गुणोत्तरामध्ये किंवा सेम प्रोपोर्शन मध्ये म्हणत असतो आपण याला. म्हणजे या 4 नंबर्स प्रोपोर्शन मध्ये असतील तर इथे सांगितलं ABC, इथं D राहिलं बरं का, इथं D असणार ABCD या प्रकारचे आहेत. आणि ABCD असल्यानंतर मग तुमचं त्याचा मीन्स म्हणजे काय असणार, हा असणार A/B इज इक्वल टू C/D. परंतु तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये थोडं वेगळ्या प्रकारे विचारलेलं आहे. A नंबर, B नंबर, त्याच्यानंतर C आणि D असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर सिलेक्ट द म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला योग्य पर्याय हा याच्यावरून निवडायचा आहे या 4 ऑप्शन्स वरून. बरोबर आहे.
म्हणून आपण या चारही ऑप्शनचा विचार करूया. इथे a इंटू बी आहे, म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे का बघा बरं. a इंटू बी होणार आहे का, नाही, a अपॉन बी होईल, पण a इंटू काय होईल, हे d इकडे येणार आहे आणि इज इक्वल टू c इंटू डी. हे करेक्ट आहे. यालाच तुम्हाला असंही रिप्रेझेंट करता येतं, परंतु a इंटू बी येईल का, नाही, म्हणजे चुकीचं आहे. a इंटू बी आणि c इंटू डी हे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. a अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. हे बरोबर आहे, आत्ताच आपण लिहून घेतलेलं आहे. a एज टू बी इज इक्वल टू सी एज टू डी, बरोबर आहे. अपॉनलाच आपण काय लिहू शकता, a एज टू बी इज इक्वल टू सी एज टू डी. हे अपॉन काढून आपण त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे दोन डॉट लिहून एज टूच्या फॉर्ममध्ये हे लिहू शकता. हे करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे पण सी नंबरचं करेक्ट आहे. त्याच्यानंतर a इंटू डी बी इंटू सी हे पण करेक्ट आहे, कारण इथे लिहिलंय बघा आपण a इंटू डी सी इंटू डी, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे हे 3 ऑप्शन्स तुमचे करेक्ट आहेत. 3 ऑप्शन्स असलेला पर्याय कुठं आहे बघा बरं. बी करेक्ट आहे, सी करेक्ट आहे आणि डी, बी सी डी आर करेक्ट. अल्टरनेटिव्स बी सी डी आर करेक्ट. ऑप्शन नंबर सेकंड बघा इथे दिसतंय तुम्हाला, सेकंड मध्ये काय दिसतंय, पर्याय क्रमांक बी सी डी हे बरोबर आहेत आणि ए जो ऑप्शन आहे तो तुमचा चुकीचा आहे. हा इनकरेक्ट ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे पुढे एक क्वेश्चन दिसतो आपल्याला. या क्वेश्चनचा विचार करत असताना आपल्याला काय दिसतं बघा बरं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस 1 होल क्यूब मायनस एक्स मायनस 1 होल स्क्वेअर, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. परत हा एक्सपान्शन फॉर्म्युले या टॉपिकवरचा क्वेश्चन पाहायला मिळतो. म्हणजे इथे वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत. त्यातला पहिला फॉर्म्युला बेसिक असलेला a प्लस बी ब्रॅकेटचा काय असणार आहे, क्यूब होल क्यूब इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर असणार आहे प्लस बी क्यूब असेल. ठीक आहे, या प्रकारचा फॉर्म्युला आहे. आणि इथे दुसरा फॉर्म्युला आहे आपला a मायनस बी, एक्स मायनस 1 आहे, म्हणजे a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, या प्रकारचा फॉर्म्युला आहे. आणि या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येतो. हे कॅल्क्युलेशन करता येतं जर फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील तर. मग या ठिकाणी पहिला जो काही आहे एक्स प्लस 1, म्हणजे या ठिकाणी एक्स म्हणजे a आहे, बी म्हणजेच काय आहे तुमचा 1 आहे. या दोन व्हॅल्यूज पुट करून आपण या फॉर्म्युल्याला असं लिहू शकता, एक्सचा स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर, a म्हणजेच किती आहे या ठिकाणी एक्स आहे, म्हणजे एक्सचा स्क्वेअर करावा लागेल इंटू 1 आहे. 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, म्हणजे जसं लिहूयात आपण याला, प्लस 3ab चा स्क्वेअर, 3a इंटू बी चा स्क्वेअर, म्हणजे इथं काय असणार आहे आपला 3 झालेला आहे, इंटू बी म्हणजेच काय असणार आहे 3x a इंटू बी. आणि 1 चा स्क्वेअर केल्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, म्हणजे ॲज इट इज राहील. 1 न मल्टिप्लाय केला तर किंवा काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. आणि लास्ट प्लस 1 चा क्यूब आहे बघा इथं, बी क्यूब म्हणजेच काय असणार आहे 1 चा क्यूब, हा हे आपला 1. नेक्स्ट पुढे आपण म्हणजे हा पहिला जो काही आहे याला एक्सपांड केलेला आहे पहिल्या फॉर्म्युल्याला. परत तुमचे काय आहे या ठिकाणी मायनस दिसतं बघा, म्हणून आपल्याला पुढे मायनस लिहावं लागेल. मायनस लिहित असाल तर पुढे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल आपल्याला. मी इथं खाली लिहितोय तुम्हाला आता बघा, एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच आपला दुसरा जो फॉर्म्युला आहे त्या दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय लिहिता येतं बघा बरं. आता एक्सचा स्क्वेअर मायनस 2ab आहे, 2 इंटू एक्स इंटू ए 1 असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे मायनस 2x. 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. आणि प्लस बी चा स्क्वेअर आहे, बी म्हणजे 1 आहे, 1 चा स्क्वेअर किती होतोय 1च येईल प्लस 1, या प्रकारे. आता मायनसनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच एक्स स्क्वेअर पहिला जो नंबर आहे ॲज इट इज 3x चा स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 मायनस, आता मायनस बाहेर आहे ब्रॅकेटच्या म्हटल्यानंतर ब्रॅकेटमधले सगळे जे नंबर्स आहेत त्या ऑल नंबरचे साईन जे आहेत त्या या ठिकाणी चेंज होणार आहेत. मग चेंज करूयात. एक्स स्क्वेअरला हे मायनस एक्स स्क्वेअर होईल, प्लस असलेलं मायनस 2x असलेलं प्लस 2x होणार आहे आणि प्लस 1 असलेलं मायनस 1 होणार आहे. हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. हे परत 3x आहे, हे 2x आहे, 5x होईल, बाकीचं नाही चेंज होणार. प्लस 3x चा स्क्वेअर प्लस 3 आणि 2 हे दोन सिमिलर टर्म्स आहेत, म्हणून हे दोघांचे ॲडिशन 5x होईल. आणि हे तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठे सापडतं का बघा, तर तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये एक्स क्यूब प्लस 2x चा स्क्वेअर, सॉरी ऑप्शन नंबर 3 मध्ये 2x चा स्क्वेअर, आपल्याला 3x चा स्क्वेअर पाहिजे. एक्सचा इथं क्यूब होतो बघा आपलं, एक्स क्यूब. ठीक आहे, एक्स क्यूब असलेला ऑप्शन कुठं आहे बघा बरं, 2x चा क्यूब. कुठं लिहिलं होतं आपण एक्स क्यूब, एक्स क्यूब असलेला आहे की इथं या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आपला जो इथं दिसतोय त्याच्यामध्ये इथं तुम्हाला एक्स क्यूब प्लस 2x चा स्क्वेअर प्लस 5x, इथं 2x चा स्क्वेअर यायला पाहिजे आपलं. 2x चा स्क्वेअर कुठं येतं 3 आणि हे 2,
2. परत एकदा आपण ह्यालाच एक्सपांड करूयात. बघा पहिला जो फॉर्म्युला आहे x + 1 ब्रॅकेटचा क्यूब x² प्लस आपला फॉर्म्युला असणार. तसं तर आपल्याला बघता येईल क्यूब असलेला फॉर्म्युला तुमच्याकडे कुठं सापडतो, क्यूब हे 5 असलेलं कॅन्सल होणार. तरी आपण एक्सपांड करूया x³ प्लस 3x² प्लस 3x या प्रकारे होणार आहे. त्याच्यानंतर b चा क्यूब म्हणजे +1 आलं मायनस a² - 2ab + b² या फॉर्म्युल्यानुसार आपलं x² - 2x प्लस काय असणार आहे 1 या प्रकारे येईल. आणि हे सॉल्व करत असताना x³ ॲज इट इज, त्याच्यानंतर पुढे असणार आहे आपला प्लस 3x² प्लस 3x प्लस 1 ॲज इट इज. हे पुढचं चेंज होईल -x² - 2x सॉरी मायनस प्लस होईल आणि हे प्लस मायनस होईल 1 -1 + 1 कॅन्सल होईल. इथं हे आपलं राहिलेलं होतं बघा -x चा आपण विचार केलेला नव्हता. हे x³ ॲज इट इज राहील. 3x² मधून हे x² -x² एक मायनस झालं तर +2x² राहील आणि त्याच्यानंतर 3x आणि हे 2x प्लस 5x या प्रकारे येईल. आणि इथं असलेला ऑप्शन नंबर x³ + 2x² + 5 असलेला ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. या प्रकारे आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये 2017-18 मध्ये जो झालेला पेपर आहे आपला NAMMSचा त्यामधले असलेले गणित विषयाचे काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी या प्रकारचेच आणखी काही क्वेश्चन्स 2017-18 मध्ये विचारलेले आणखी थोडे प्रश्न आहेत ते आपण लवकरच घेऊन भेटूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.